हॅलो समजा मित्रांनो, ग्रोथ पार्टनर्स व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण टॅली प्राईममध्ये क्रेडिट लिमिट कसं एनेबल करायचं आहे आणि ते कसं यूज करायचं आहे म्हणून बघू. क्रेडिट लिमिट म्हणजे आपण कस्टमरला काहीतरी गुड्स सेल्स केलं तर त्यांनी आपल्याला टाईम टू टाईम पेमेंट नाही करते आहे. म्हणजे 10 डेज झाल्यावर त्यांनी पेमेंट करायचं असते ते गुड्सचं, बट त्यांनी काय करते पेमेंट अजून बी नाही करत. सो तसं काहीतरी प्रॉब्लेम तुम्हाला होईल तर तुम्ही टॅलीमध्ये क्रेडिट लिमिट यूज करू शकता. मी गेटवे ऑफ टॅली स्क्रीनवरती आहे. क्रिएट आपण हे लेजर क्रिएट करू. राम एंटर सन्ड्री डेटास अँड एक इथं कॉन्फिगर करायचं असते F12 कॉन्फिगर. तुम्हाला एक ऑप्शन आहे प्रोव्हाइड क्रेडिट लिमिट, हे येस करायचं असते अँड कंट्रोल एज सेव्ह. सो मेंटेन बॅलन्स बिल बाय बीस येस करू शकतो अँड डिफॉल्ट क्रेडिट पिरियड पण देऊ शकतो अँड चेक फॉर क्रेडिट डेज ड्युरिंग वोचर एंटर येस करू अँड स्पेसिफिक क्रेडिट लिमिट. हे कस्टमर राम म्हणून कस्टमर त्यांनी 10,000 वर काहीतरी गुड्स परचेस केलं तर त्यांना एक शॉर्ट इन्फॉर्मेशन आता आहे एंट्री करता वेळी. सो आपण हे एंट्री ॲक्सेप्ट घेऊ पास ओके अँड आपण एक वोचर एंट्री करवा सेलचा राम एंटर. सो आपण इथं सिलेक्ट करू बुक्स आयटम बुक्स म्हणून. सो आपण 11,000 सिलेक्ट करू सेल्स अँड जस्ट आपण एंट्री पास करू. ते आपल्याला इन्फॉर्मेशन आते की नाही म्हणून एंटर. सो तुम्ही इथं बघू शकता क्रेडिट लिमिट ऑफ फ्रॉम 10,000 डेटर्स एक्सक्लुडेड म्हणून. म्हणजे आपण रामला 10,000 काहीतर वरती गुड्स आपण सिलेक्ट केलं तर त्यांना थोडं इन्फॉर्मेशन आते एरर म्हणून. सो ही एंट्री पास नाही होत. आपण एंटर करू शकतो, ही एंट्री पास नाही होते आणि पुन्हा पार्टी नेममध्ये ते कर्सर येते. सो आपण टॅलीमध्ये असं काहीतर कस्टमरला क्रेडिट लिमिट देऊन आपण मेंटेन करू शकतो. तुम्हाला काहीतर ह्याच्यामध्ये डाऊट्स राहील तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर असते, तुम्ही कॉल करू शकता. आमचं टीम तुम्हाला गाईड पण करते अँड थँक्यू सो मच.